वेलकम स्टुडंट. आज आपण केमिकल कायनेटिक्स या टॉपिकमधला मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन हा भाग पाहणार आहोत. मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स आर दोज which constitutes a series of elementary reaction. आता रिॲक्शनचे काही टाइप्स असतात. त्या टाइप्समध्ये सिंगल स्टेपमधले रिॲक्शन, सिंगल स्टेपमधले रिॲक्शन म्हणजे ती रिॲक्शन झाल्यानंतर, ती रिॲक्शन केल्यानंतर नंतर त्याची दुसरी रिॲक्शन होत नाही, त्याला एलिमेंटरी रिॲक्शन आपण म्हणतो. आता कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणजे काय की त्यामध्ये अनेक स्टेप रिॲक्शन होत असतात, इंटरमिडिएट आणि रिॲक्शन त्यामध्ये होत असतात. कॉम्प्लेक्स रिॲक्शन्स आर दोज विच कॉन्स्टिट्यूट अ सिरीज ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. अनेक त्यामध्ये रिॲक्शन्स होत असतात, त्याला कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हणतो. आणि एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय की सिंगल स्टेप रिॲक्शन किंवा वन स्टेप रिॲक्शन, त्याला आपण एलिमेंटरी रिॲक्शन असं म्हणतो. एलिमेंटरी रिॲक्शन इन विच only one step reaction. For example, elementary reaction. Elementary reaction. Elementary reaction. What is by elementary reaction? Elementary reaction, single step reaction. For example, ozone in gaseous state. Ozone O3 in gaseous state. O3 in gaseous state to gives O2. O2 in gaseous state plus atomic state oxygen in gaseous state. Another example, ethyl iodide in gaseous state C2H5I in gaseous state to gives ethyl iodide to gives C2H4 in gaseous state plus HI in gaseous state. These reactions are termed as elementary reaction. याचं कारण काय तर यामध्ये ही रिॲक्शन झाल्यानंतर पुढे आणखी दुसरी रिॲक्शन इच्छा होत नाही, दुसरी रिॲक्शन होत नाही. किंवा इथं C2H5 गॅसेस स्टेट मध्ये याचं कन्व्हर्जन C2H4 प्लस HI, नंतर या रिॲक्शनची पुढे दुसरी रिॲक्शन होत नाही. म्हणजे 2 स्टेप मध्ये रिॲक्शन, 3 स्टेप मध्ये रिॲक्शन, 4 स्टेप मध्ये रिॲक्शन, अशा प्रकारची रिॲक्शन स्टेप मध्ये रिॲक्शन होत नाही. सिंगल स्टेप मध्ये रिॲक्शन होते किंवा 1 स्टेप मध्ये रिॲक्शन होते. म्हणून या रिॲक्शनला आपण एलिमेंटरी रिॲक्शन असं म्हणतो. एलिमेंटरी रिॲक्शन. ठीक आहे. आता मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन हे झालं एलिमेंटरी रिॲक्शन. आता मॉलिक्युलरिटी रिॲक्शन. मॉलिक्युलर रिॲक्शन म्हणजे त्यामध्ये थोडक्यात जसं आपण कॉम्प्लेक्स रिॲक्शन म्हटलेलं आहे त्या पद्धतीनं स्टेप बाय स्टेप एखादी रिॲक्शन जी आहे की 2 स्टेप मध्ये, 3 स्टेप मध्ये होत असते त्याला जनरली आपण मॉलिक्युलरिटी रिॲक्शन असं म्हणतो. मॉलिक्युलरिटी रिॲक्शन जे आहे ते सिंगल स्टेप मध्ये न राहता ते 2 स्टेप मध्ये, 3 स्टेप मध्ये रिॲक्शन असते, त्याला आपण मॉलिक्युलरिटी असं म्हणतो. दी मॉलिक्युलरिटी refers to how many reactant molecules are involved in a reaction. Molucularity of reaction. The molecularity refers to how many reactant molecules are involved in reaction. अबाव रिॲक्शन. आता याच्या अगोदरची जी आपण रिॲक्शन पाहिली ओझोनची रिॲक्शन, ओझोन टू गिव्स O2 प्लस ऑक्सिजन आणि इथिल आयोडाईड C2H5I टू गिव्स C2H4 प्लस HI, ह्या ज्या 2 रिॲक्शन पाहिल्या, या रिॲक्शन मध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये पहा यामध्ये अबाव रिॲक्शन ओनली 1 रिॲक्टंट, त्यामध्ये एकच रिॲक्टंट आहे, ओनली 1 रिॲक्टंट मॉलिक्युल्स. दीज आर unimolecular reaction and their molecularity is 1. आता यामध्ये ओझोनची रिॲक्शन आणखी एक आपण पाहूया. ओझोन इन गॅसेस स्टेट टू गिव्स ऑक्सिजन इन गॅसेस स्टेट प्लस ऑक्सिजन इन ॲटॉमिक स्टेट, ऑक्सिजन इन गॅसेस स्टेट. आता या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट ओझोन आहे आणि एकच आहे म्हणून
ही रिॲक्शन युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आणि त्याची मॉलिक्युलरिटी जी आहे 1 आहे. एकच मॉलिक्युल आहे, एकच मॉलिक्युल आहे. म्हणून मॉलिक्युलरिटी या रिॲक्शनची मॉलिक्युलरिटी ही 1 आहे. 1 मॉलिक्युलरिटी इज 1. म्हणजे पहा ही रिॲक्शन मॉलिक्युल रिॲक्टंट मॉलिक्युल हा एक आहे आणि सिंगल स्टेप मध्ये आहे म्हणून दिस रिॲक्शन इज अ युनिमॉलिक्युलर आणि एकच मॉलिक्युलर आहे म्हणून त्याचा मॉलिक्युलरिटी ही 1 मॉलिक्युल आहे. म्हणून मॉलिक्युलरिटी इज 1. आता युनिमॉलिक्युलर रिॲक्शन आहे. युनिमॉलिक्युलर रिॲक्शन फॉर एक्झाम्पल 2NO2 नायट्रोजन डायऑक्साइड 2 मॉलिक्युल्स घेतले आणि त्याचं कन्व्हर्जन आपण नायट्रिक ऑक्साइड 2NO इन गॅसेस स्टेट विथ इव्होल्यूशन ऑफ ऑक्सिजन. Evolution of oxygen NO2 to gives corresponding evolution of NO2 and nitric oxide. इथं 2 मॉलिक्युल आहेत, 2 मॉलिक्युलर आहेत. आता यामध्ये ही जी रिॲक्शन आहे 2 रिॲक्टंट्स देअरफॉर बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आहे. 2 रिॲक्टंट आहेत म्हणून बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आहे. ही बाय मॉलिक्युलर युनिमॉलिक्युलर सिंगल आहे म्हणून युनिमॉलिक्युलर, 2 आहेत म्हणून बाय मॉलिक्युलर रिॲक्शन आहे. बाय मॉलिक्युलर रिॲक्शन, ठीक आहे. किंवा त्याची मॉलिक्युलरिटी जी आहे ती 2 आहे. या रिॲक्शन मध्ये मॉलिक्युलरिटी जी आहे ती 2 आहे. वरच्या रिॲक्शन मध्ये जर आपण पाहिले ओझोन टू गिव्स O2 प्लस O मॉलिक्युलरिटी 1 आहे आणि 2NO2 टू गिव्स NO प्लस O2 मॉलिक्युलरिटी ही 2 आहे. The molecularity of elementary reaction is the number of reactant molecules taking part in it. Molecularity म्हणजे काय? The molecularity of an elementary reaction is the number of reactant molecules taking part in it. जेवढे जी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शन मध्ये रिॲक्टंट किती रिॲक्टंट त्या रिॲक्शन मध्ये भाग घेतात त्याला त्याची मॉलिक्युलरिटी असं म्हटलं जातं. किती रिॲक्टंट त्या रिॲक्शन मध्ये भाग घेतात त्याला आपण मॉलिक्युलरिटी असं म्हणतो, ठीक आहे. आता यानंतर ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. ऑर्डर आता हेच हेडिंग आहे, याच्या फक्त पुढं ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ elementary reaction. Order and molecularity of elementary reaction. आता elementary reaction त्याची मॉलिक्युलरिटी आणि त्या रिॲक्शनची ऑर्डर. फर्स्ट ऑर्डर आहे का, 0 ऑर्डर आहे का, सेकंड ऑर्डर आहे का, थर्ड ऑर्डर आहे. आता आपल्याला एलिमेंटरी रिॲक्शन म्हणजे काय की सिंगल स्टेप मधली रिॲक्शनला आपण एलिमेंटरी रिॲक्शन असं म्हणतो. सिंगल स्टेप मधली रिॲक्शन त्याला एलिमेंटरी रिॲक्शन म्हणतो. मॉलिक्युलरिटी म्हणजे काय की त्या रिॲक्शन मध्ये किती रिॲक्टंटने भाग घेतलेला आहे. एका रिॲक्टंटने घेतलाय का, 2 रिॲक्टंटने घेतलाय का, 3 रिॲक्टंटने घेतलाय याच्यावर त्याची मॉलिक्युलरिटी आपल्याला सांगता येते. व युनिमॉलिक्युलर मॉलिक्युलरिटी 1, मॉलिक्युलरिटी 2, मॉलिक्युलरिटी 3 अशा पद्धतीने. आणि ऑर्डर 0 ऑर्डर आहे का, फर्स्ट ऑर्डर आहे का, सेकंड ऑर्डर आहे अशा पद्धतीने त्याची ऑर्डर आहे. ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिॲक्शन. ओके. The rate law for elementary reaction is the rate law or the elementary reaction is we know that 2 nitrogen dioxide ही रिॲक्शन आता आपण पाहिली होती. 2NO2 in gaseous state to gives NO 2 nitric oxide with evolution of oxygen in gaseous state. Rate of reaction is directly proportional to the concentration of reactant. आता यामध्ये rate of reaction is equal to K into concentration of NO2. concentration of NO2. आता इथं आपण जर पाहिलं तर NO2 हे 2 मॉलिक्युल्स आहेत म्हणून 2 NO2. तसंच आणखी एक रिॲक्शन आपण इथिल आयोडाइडची रिॲक्शन घेतली. C2H5I in gaseous state to gives C2H4 in gaseous state plus HI in gaseous state. HI in gaseous state rate is directly proportional to the concentration of ethyl iodide. Concentration of ethyl iodide rate is equal to
K into concentration of ethyl iodide C2H5I. C2H5I. The rate is directly proportional to the concentration of reactant, that is C2H5I. आता इथं आपण जर पाहिलं C2H5I हा एकच आहे म्हणून इथं 1 लिहायचं किंवा याचा अर्थ एक आहे, आणि इथं जर पाहिलं तर इथं 2 मॉलिक्यूल आहेत म्हणून इथं 2 लिहिलेलं आहे. आता या दोन रिएक्शन मध्ये जर आपण पाहिलं, पहिली रिएक्शन जी आहे ती सेकंड ऑर्डर अँड बायमॉलिक्युलर ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2. सेकंड ऑर्डर आहे, 2 मॉलिक्युल्स आहेत, सेकंड ऑर्डर आहे, बायमॉलिक्युलर 2 आहेत म्हणून बायमॉलिक्युलर आहे. बायमॉलिक्युलर ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2 and molecularity is also 2. इथे लक्षात पहा, बायमॉलिक्युलर आहे, सेकंड ऑर्डर आहे, ऑर्डर ऑफ रिएक्शन इज 2 आहे आणि मॉलिक्युलरिटी इज ऑल्सो 2. आता ही दुसरी रिएक्शन आहे, एक सिंगल मॉलिक्यूल आहे म्हणून युनिमॉलिक्युलर फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे. हावेवर ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ दिस रिएक्शन मे और मे नॉट बी सेम. आता यामध्ये ही जी रिएक्शन आहे, या रिएक्शन मध्ये काही रिएक्शन मध्ये आपण जर पाहिलं तर इथं युनिमॉलिक्युलर फर्स्ट ऑर्डर आहे, युनिमॉलिक्युलर फर्स्ट ऑर्डर, परंतु ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी जे आहे हे दोन्ही सेम असू शकतात किंवा सेम असू शकत नाही. ऑर्डर आणि मॉलिक्युलरिटी हे सेम असू शकतात किंवा असू शकत नाही. दिस इज नथिंग बट दी ऑर्डर अँड मॉलिक्युलरिटी ऑफ एलिमेंटरी रिएक्शन. ओके. आता यानंतर रेट डिटरमाइनिंग स्टेप. What is why rate determining state? Rate determining state. Rate determining state. Rate determining state. Rate determining state. The number of chemical reactions are complex. आपण पाहतो अनेक रिएक्शन जे आहेत ते कॉम्प्लेक्स रिएक्शन आहे. म्हणजे काय, इंटरमिडिएट त्यामध्ये अनेक रिएक्शन होत असतात, म्हणजे स्टेप बाय स्टेप, त्याला आपण मेकॅनिझम असंही म्हणतो. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हज मध्ये ती रिएक्शन पाहिली पहा. HN1 HN2 रिएक्शन मध्ये सिंपल रिएक्शन आहे आणि त्यानंतर त्याचं इथिल ब्रोमाइड किंवा टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड व्हिच ऑन रिएक्ट्स विथ aqueous KOH टू गिव्ह टर्शियरी ब्युटिल अल्कोहोल. परंतु त्याचं मेकॅनिझम जर पाहिलं तर त्यामध्ये अनेक मध्ये इंटरमिडिएट अनेक रिएक्शन होत असतात. अशी जी रिएक्शन आहे त्याला जनरली आपण कॉम्प्लेक्स रिएक्शन म्हणतो. म्हणजे त्यामध्ये नंबर ऑफ स्टेप असतात. नंबर ऑफ केमिकल रिएक्शन्स आर कॉम्प्लेक्स, टेक्स प्लेस अ नंबर ऑफ स्टेप, त्याच्यामध्ये अनेक स्टेप होत असतात. आता फॉर एक्झाम्पल 2NO2Cl 2NO2Cl in gaseous state to gives 2NO2Cl in gaseous state to gives 2NO2 plus Cl 2NO2 plus Cl. आता ही जी रिएक्शन आहे 2NO2 plus Cl, आता या रिएक्शन मध्ये दोन मॉलिक्युल्स आहेत NO2 आणि NO2. 2 स्टेप रिएक्शन आहे. NO2Cl to gives, आता यामध्ये पहा ही रिएक्शन NO2Cl plus Cl, NO2Cl to gives K1 म्हणूया आपण NO2 plus Cl in gaseous state. आता फर्स्ट स्टेप ही फर्स्ट आहे. आता सेकंड स्टेप मध्ये जर आपण पाहिलं, सेकंड स्टेप मध्ये आपण ही रिएक्शन पाहूया. NO2Cl plus Cl ही K2 reaction to gives NO2 plus Cl2 in gaseous state. या रिएक्शन पहा. आणि ओव्हरऑल रिएक्शन ही पहिली रिएक्शन आहे, ही स्लो रिएक्शन आहे, ही फास्ट रिएक्शन आहे. आणि ओव्हरऑल रिएक्शन जे आहे, आता यामध्ये 2 मॉलिक्युल्स आहेत म्हणून 2NO2Cl plus to gives 2NO2Cl. आता यामध्ये पहा 2NO2Cl to gives 2NO2 plus Cl, NO2 plus Cl. आता हा Cl
आणि हा Cl कॅन्सल होतो, हा Cl कॅन्सल होतो आणि ओव्हरऑल रिएक्शन 2NO2 Cl 2 gives 2NO2 plus Cl2 2NO2 plus Cl2. ठीक आहे, ही ओव्हरऑल रिएक्शन फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप, ही जी रिएक्शन आहे ही दोन स्टेप मध्ये रिएक्शन झाली, फर्स्ट स्टेप सेकंड स्टेप आणि ओव्हरऑल रिएक्शन 2NO2 plus Cl2. आता या दोन्ही रिएक्शन मध्ये हा जो Cl आहे हा Cl इंटरमिडिएट आहे बघा, इंटरमिडिएट पहिल्या रिएक्शन मध्ये हा फॉर्म झाला आणि दुसऱ्या रिएक्शन मध्ये हा कंज्यूम झाला म्हणजे याला आपण इंटरमिडिएट असं म्हणतो. इंटरमिडिएट पहिल्या रिएक्शन फर्स्ट स्टेप मध्ये तो फॉर्म झाला आणि सेकंड स्टेप मध्ये तो कंज्यूम झाला म्हणजे थोडक्यात त्याचा यूज झाला. फर्स्ट स्टेप इज रेट डिटरमाइनिंग स्टेप, स्लो स्टेप रेट डिटरमाइनिंग स्टेप आहे आणि त्यामध्ये रेट डिटरमाइनिंग स्टेप रेट इज इक्वल टू यामध्ये we know that rate is equal to K into concentration of NO2Cl, concentration of NO2Cl, rate is equal to K into NO2Cl, first order reaction. ठीक आहे. आता त्यानंतर reaction intermediate. What is like reaction intermediate? In above reaction, या रिएक्शन मध्ये आपण पहिले पहा Cl जो आहे Cl is formed in first step and consumed in second step and not appearing in the rate law. यामध्ये not appearing in the rate law याला आपण intermediate असं म्हणतो, reaction intermediate. ठीक आहे. Then distinguish between order and molecularity. आता ऑर्डर मध्ये डिस्टिंग्विश बिटवीन it is experimentally determined ऑर्डर जे आहे हे ऑर्डर एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केली जाते आणि मॉलिक्युलरिटी जी आहे ही थेरॉटिकली असते, डिटरमाइन. मॉलिक्युलरिटी हे थेरॉटिकली डिटरमाइन केली जाते किंवा थेरॉटिकली एंटाइटी असते, किंवा डिटरमाइन केलेली असते. इट इज एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड. त्यानंतर order of reaction, it is sum of a power of the concentration term, power of concentration term, it is sum of power of concentration term. जे त्या ब्रॅकेट वरती पॉवर जे असते ते पॉवरची सम म्हणजे त्याला आपण ऑर्डर असं म्हणतो, सम ऑफ पॉवर ऑफ रिएक्शन. आणि इथं काय आहे, the number of reactant molecules, it is a number of reactant molecule. जेवढे reactant molecule आहेत तेवढी त्याची मॉलिक्युलरिटी असते, जेवढे रिएक्टंट आहेत त्याची मॉलिक्युलरिटी. आणि हे सम ऑफ पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन टर्म त्याला आपण ऑर्डर ऑफ रिएक्शन असं म्हणतो, ऑर्डर ऑफ रिएक्शन. आता फॉर एक्झाम्पल यामध्ये it may be an integrate or fraction. ही जी आहे इंटिग्रेट असते, or fraction, इंटिग्रेट असते किंवा फ्रॅक्शन असते, परंतु हे इंटिग्रेट असते. मॉलिक्युलरिटी is integrate. This is nothing but the distinguish between order and molecularity. Okay, धन्यवाद.